हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी मित्र आणि मैत्रिणी. तुम्हाला माहिती आहे आज काय आहे? आज माझी हॅप्पीवाली ॲनिव्हर्सरी आहे. हॅप्पी तर कोणाची नसतीच, पण हॅप्पी ॲनिव्हर्सरी नाव दिले, टॅगलाईन हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तर मला एवढंच सांगायचं आहे, माझ्या लग्नाला आज 16 वर्ष पूर्ण झाली आणि मेन मुद्द्याची बात, माझ्याच नवऱ्याला माहीत नाही आज आमची हॅप्पी ॲनिव्हर्सरी आहे. आमचे पती परमेश्वर मित्रांसोबत बाहेर पिकनिकला जायचे. आत्ताच मी फोन करून विचारला, जायचंय का? गेला नाहीत का? जायचंय का? ते बोले गाडी चालवतोय. ठीक आहे. तर त्यांना ॲनिव्हर्सरी देण्यात नाहीये, लग्न झालेला दिवस देण्यात नाहीये. दुसऱ्याचे स्टेटस ठेवताना पूर्ण त्यांचा 7-12 टाकते ना त्याच्या फोटो खाली, आणि हॅपी बर्थडे हॅपी ॲनिव्हर्सरी सगळ्याचं, फक्त माझंच ध्यानात राहत नाहीये. म्हणजे किती विचार करायची गोष्ट आहे. मग आहो नवरोबा, कशाला लोकांना दाखवायला आमच्यावर प्रेम करता? नका ना करू. साधं लग्न झालेला दिवस ध्यानात राहत नाही म्हणल्यावर ते म्हणतात ना, माणसाने अंतकरणातून करावं प्रेम. तसलं वर दुनियाला दाखवण्यासाठी नका करत जाऊ. मला माहिती आहे तुम्हाला आता हा व्हिडिओ बघितलं थोडंसं वाईट वाटन, पण मी मुद्दाम व्हिडिओ टाकते. मला बी लई वाईट वाटायला लागले, कारण की लग्नाचा दिवस तुम्हाला आठवत नाही. विचार करायची गोष्ट आहे. हा ठीक आहे ना, लोक म्हणतात लग्न झाल्यापासून वाटोळं झालं असं झालं, पण मला नाही वाटत तुमचं माझं सगळं लग्न झाल्यापासून तुमचं वाटोळं झालं. काय बोलायचं आता, काय बोलूच काय? एक तर मोरले तोंड फटकन काहीतरी बोलायचे, तुम्हाला वाईट वाटायचं. मला लई वाईट वाटायला लागलं खरंच. कधीच मी कशाच्या हट्टाने नवऱ्याकडे केला. माझी फक्त एवढीच इच्छा की माझ्या नवऱ्याने मला कुठंतरी लग्नाच्या वाढदिवसा दिवशी बिंदिरात असं बाहेर बी नाही कुठं मला फिरायला आवडत. देवाच्या ठिकाणी जायला आवडतं मला फिरायला, देवाच्या ठिकाणी पाया पडायला, 4 शब्द गोड बोलायचे नवऱ्याने माझ्यासोबत, असं नाही. जाऊ द्या नवरोबा, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कुलस्वामीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अजून भरभराट वाटते हो, आणि तुमच्या काय मनात आहे ती करा. माझं मन लय दुखावलं आज.